अंतरवलीतल्या दगडफेकी मागे शरद पवारांच्या आमदाराचा हात होता या विधानानं खळबळ उडवून दिलेल्या छगन भुजबळांनी आता आपल्या विधानावर कोलांट उडी घेतली आहे। अंतरवलीतल्या दगडफेकी मागे शरद पवारांच्या आमदाराचा हात होता असं विधान भुजबळांनी केलं होतं। तर दगडफेकीच्या आदल्या रात्री बैठका झाल्यात असा दावा देखील त्यांनी केला। या बैठका कुठे झाल्यात याचा भुजबळांनी पुरावा द्यावा असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं। त्याच्यामध्ये काही आमदार होते, होय पवार साहेबांचे आमदार होते, मी नावं सुद्धा घेतली। त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज काय अनेक गोष्टी बाहेर पडल्यानंतर यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला। पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर झोपायचे। महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला। 84 पोलीस महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले। हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा आणि वर्तमानपत्रात सुद्धा ते फोटो आलेल्या दुसऱ्या दिवशी। हे झाल्यानंतर आता काही आवरतच नाही, किती मार खायचा डोकी, आणि मग केन चार्ज ज्याला म्हणतात लाठीचार्ज झाला। मग पोलिसांनी जे आहे लाठीचार्ज केला आणि त्याच्यामध्ये लागला, अनेकांना मार लागला, मान्य आहे मला। पण पवार साहेबांनी अगोदर विचार करायला पाहिजे काय झालं। माझ्या माहितीप्रमाणे अशी मीटिंग झालेली माझ्या कानावर आलेली नाही, ना कुठल्या वर्तमानपत्रात आलेली आहे, ना कुठल्या रिपोर्टमध्ये मी तरी ना ऐकली आहे ना वाचली आहे। त्याच्यामुळे मी खूप हात जोडून विनम्रपणे माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की ही मीटिंग कुठे झाली, किती वाजता झाली, कोण हजर होतं, या सगळ्याचं त्यांनी पारदर्शकपणे ती माहिती देशाला सांगावी, राज्याला सांगावी। कारण मलाही उत्सुकता आहे की कोण होतं, त्याचा एव्हिडन्स काय, तुमच्याकडे रिपोर्ट आहे का, आणि मग रिपोर्ट असा असेल तर त्यांनी मीडियाला सांगायच्या ऐवजी याच्यात पोलिसला कंप्लेंट केली पाहिजे। माननीय मुख्यमंत्री होम मिनिस्टर आहेत ना, त्यांना सांगितलं पाहिजे ना। दगडफेकी मागे शरद पवार यांचा हात वगैरे मी असा एकही शब्द वापरलेला नाही। मी म्हटलं असं की जरांगे जे आहे ते 23 वेळा उपोषण केलं, परंतु कोणी लक्ष दिलं नाही, तेच बसायचं उठायचं। परंतु एकदा त्यांनी त्या 2 वर्षापूर्वी उपोषण केलं, 2-4 दिवस झाले वरून ऑर्डर केली की बाबा त्यांना उठवा, हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, कशाला चाललेलं आहे। आणि मग पोलीस आले सगळे उठवायला, तर ते म्हणाले की नाही मला तर झोप येते, उद्या सकाळी या। आणि मग त्या रात्रीमध्ये बापूसाहेब वाळेकर म्हणून ते तिथं त्यांनी असं सांगितलं, बाहेर ओपनली सांगितलं की तिथल्या आमदारांनी रात्री 2 वाजता मीटिंग घेतली